संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात धडाकेबाज निर्णय, संपूर्ण राज्याला खुशखबर। 27 जून शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो। तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। राज्यातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे। सरकारने वीजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पहिल्या वर्षी 10% कपात केली जाईल आणि पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने एकूण 26% वीजदर कमी केले जातील। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना या निर्णयाचा फायदा होईल। ते म्हणाले की राज्यातील सुमारे 70% ग्राहक 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरतात। 10% कपातीचा सर्वाधिक फायदा त्यांना मिळेल। पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे काम जलद गतीने सुरू आहे। पुढील बातमी बघा। सरकारकडून सामान्य जनतेसाठी एक दिलासादायक निर्णय येण्याची शक्यता आहे। सध्या 12% जीएसटी लागू असलेल्या अनेक वस्तूंवर लवकरच केवळ 5% कर लागू होऊ शकतो। म्हणजेच आपल्याला काही महत्त्वाच्या वस्तू स्वस्त मिळू शकतात। या बदलामुळे आपल्याला दररोजच्या वापरात येणाऱ्या वस्तू जसं की मिठाई, बूट, काही कपडे, डेअरी प्रॉडक्ट्स यासारख्या गोष्टी कमी किमतीत मिळू शकतात। पुढील बातमी बघा। भारत सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी एक नवीन टोल धोरण लागू केले आहे। या धोरणानुसार 15 जुलै 2025 पासून दुचाकी वाहनांना देखील राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरावा लागणार आहे। यापूर्वी दुचाकींकडून टोल घेतला जात नव्हता, मात्र आता दुचाकीस्वारांनाही टोल द्यावा लागणार आहे। सरकारने याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही। पुढील बातमी बघा। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जून ते 18 जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली। या बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली। विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली। पुढील बातमी बघा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात 6 जुलैला मोर्चाची घोषणा केली आहे। या मोर्चात सहभागी होण्यासाठी ते सर्व राजकीय पक्षांसोबत चर्चा करणार आहेत। यामध्ये उद्धव ठाकरेंचाही समावेश असणार आहे। राज ठाकरे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं, कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, याचा प्रत्यय तुम्हाला 6 तारखेला येईल असं सूचक विधानही राज ठाकरेंनी केलं आहे।